नमस्कार. नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा. नवरात्रीच्या दिवसांमध्ये 9 दिवस नवीन रंग नवीन कपडे परिधान करण्याची एक प्रथा आहे आणि त्यानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या काही भगिनी आणि बंधू हे आवर्जून या रंगांना स्वीकार करतात, ते रंग धारण करतात आणि ही नवरात्र सेलिब्रेट करतात. बऱ्याचदा तुमच्या लक्षातच राहत नाही की कुठला दिवस आहे, कुठला रंग धारण करायचा आहे. एक छोटीशी टेक्निक तुम्हाला सांगते. नवरात्रीच्या दिवशी जे दिवस असतात त्यानुसार कुठले कुठले रंग कसे लक्षात ठेवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. यावेळी नवरात्र सुरू होते गुरुवारी. गुरुवारी आपण दत्त महाराजांना पिवळा चाफा अर्पण करतो, त्यामुळे गुरुवारचा रंग आहे पिवळा. शुक्रवारी आपण देवीला लाल रंगाची फुलं किंवा जांभळ्या रंगाची, गुलाबी रंगाची फुले वाहतो. त्यानुसार शुक्रवारी जांभळा, गुलाबी, लाल हे रंग आपण वाहू शकतो. शनिवारच्या दिवशी शनी महाराजांना काळे तीळ, उडीद हे आपण वाहतो. त्यानुसार शनिवारी काळा किंवा राखाडी रंग सुद्धा चालू शकतात. जांभळा रंग किंवा इतर डार्क रंग जे आहेत ते त्या दिवशी चालू शकतात. रविवारच्या दिवशी सूर्याचा जो रंग आहे तो आहे केशरी. केशरी, सफेद, पिवळा हे रंग रविवारी चालू शकतात. सोमवारी शंकराला, शिवाला वाहतो आपण पांढरी फुलं, त्यामुळे सोमवारचा रंग पांढरा. मंगळवारी गणपती बाप्पाला आपण जास्वंद वाहतो, जास्वंदाचा रंग लाल. बुधवारी आपण विष्णूला तुळस वाहतो, कृष्णाला तुळस वाहतो, त्यामुळे बुधवारचा रंग हिरवा. या पद्धतीने जर तुम्ही रंग लक्षात ठेवलेत तर हे रंग तुम्हाला धारण करणं सोपं जातं. बरं, नवरात्रीमध्ये ज्या 9 देवता आहेत त्या 9 देवतांचे रंग वेगवेगळे आहेत. आपण जे सेलिब्रेट करतो ते आपण वारांनुसार सेलिब्रेट करतो, त्यामुळे 2 पद्धती आहेत रंगांच्या. त्यामुळे काही ठिकाणी तुम्हाला नवरात्रीमध्ये काही ठिकाणी वेगळे रंग पाहायला मिळतात तर काही ठिकाणी वेगळे रंग पाहायला मिळतात. आपण या नवरात्रीमध्ये जे रंग पाहणार आहोत ते दिवसांनुसार येतील, तेव्हा हे रंग कुठले आहेत हे जाणून घ्यायला विसरू नका. नमस्कार.